वाशिम जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जे क्षेत्र असते ते सोयाबीनचं असते। गत 30 वर्षांपासून सर्वाधिक सोयाबीनचा पेराव होतो आणि या सोयाबीनच्या भरोश्यावरच वाशिम जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा वर्षभराचा उदरनिर्वाह चालतो। मात्र यावर्षी सततच्या अतिवृष्टीमुळे जो काही मुसळधार पाऊस पडला त्यामुळे सोयाबीनचं होत्याचं नव्हतं झालं आणि जे काही सोयाबीन शेतामध्ये राहिलं त्यातूनही शेतकऱ्याच्या हाती फार काही लागलं नाही आणि जे सोयाबीन शेतकऱ्यांनी काढलं त्यालाही बाजार समित्यांमध्ये योग्य तो भाव मिळताना दिसत नाही। वाशिम जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत ज्या काही स्थायी बाजार समित्या आहेत त्यामध्ये केवळ सोयाबीनला प्रति क्विंटलचा 3500 ते 4100 रुपये प्रति क्विंटल एवढाच दर मिळताना दिसत आहे आणि हा जो काही दर आहे तो खूप कमी आहे। कारण शासकीय जो हमी भाव आहे सोयाबीनचा केंद्र सरकारने जाहीर केलेला तो 5328 रुपये प्रति क्विंटल एवढा आहे आणि एवढा 5328 बाजारभाव असतानाही म्हणजे हमी भाव असताना सर्व बाजार समित्यांमध्ये किंवा खुल्या बाजारामध्ये सोयाबीनला कमी दर देण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे। अगोदरच शेतकऱ्याचा या सोयाबीन मधून उत्पादन खर्च देखील निघालेला नाही, त्याचंच जे काही सोयाबीन निघालं ते बाजार समितीत आणण्याचा खर्च देखील या एवढ्या कमी भावामुळे किंवा दरामुळे वसूल होत नाही। माझ्या समेत काही सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे, आपण त्यांना विचारू। मला सांगा दादा, एवढा कमी भाव आहे, काय सांगा? खूपच कमी भाव आहे। शासनानं याकडे लक्ष दिलं पाहिजे। एक तर गेले वर्षभरापासून सततच्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्याचं अतोनात प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। त्यातच टेकड्या टाकड्यावरच्या जमिनीमध्ये थोड्याफार प्रमाणात सोयाबीन वाचलं आणि एकरी 1.5 ते 2 पोत्याचा उतार आम्हा शेतकरी बांधवांना या सोयाबीनचा येत आहे। परंतु सोयाबीनला मार्केट कमिटीमध्ये केवळ 3500 ते कमाल 4100 रुपयापर्यंत भाव मिळतो आहे। शासनाने ठरवून दिलेला हमी भाव जो की आहे 5328 रुपये, किमान त्या दराने सोयाबीन आमची खरेदी केली जावी आणि नाफेडचे केंद्र ताबडतोब सुरू करण्यात यावे। दिवाळीपूर्वी आम्हाला काहीतरी गोड खायला मिळावं यासाठी शासनाकडे आमची विनंती आहे आपल्या माध्यमातून की शासनाने लवकरात लवकर नाफेड अंतर्गत आमची सोयाबीन खरेदी करावी। काय सांगाल? कारण प्रचंड असं नुकसान झालं सोयाबीनचं आणि खूप कमी आला, जो काही उतार आहे तो 1 ते 2चा आहे आणि त्यातही भाव कमी मिळतो। काही तर शासनाने लवकरात लवकर नाफेडचं खरेदी केंद्र सुरू करावे। कारण आज मी सोयाबीन आणलेली आहे, त्याचा दर आज 3600 ते 4100 रुपयापर्यंत लागून राहिलेला आहे मार्केटमध्ये। पण यात आमचा उत्पादन खर्चही निघण्याचे काहीच चान्सेस नाहीत। त्यामुळं माझी शासनाला कळकळीची विनंती आहे की त्यांनी जो नाफेडला खरेदी केंद्र सुरू केलेले आहे आणि जो दिलेला भाव आहे 5328 रुपये त्याप्रमाणे खरेदी केली तर कुठंतरी आम्ही वाचू शकतो अशी आम्हाला आशा आहे। त्याच्यानंतर आमच्याकडे म्हणजे हे नाही, खरेदी केंद्र सुरू व्हावे ना, ही आमची कळकळीची शासनाला विनंती आहे। दादा मला सांगा, तुम्हाला किती आला? सोयाबीनचा एकरी 1 ते 2 पोते एवढाच उतार आलेला आहे। त्याच्यामुळे नाफेड अंतर्गत जर सोयाबीन खरेदी सुरू झाली तर तेवढाच शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल। लवकर करावे, लवकर करावे। खूपच कमी भाव आहे सगळीकडे सोयाबीनचा आणि जो काही तुम्ही सोयाबीन या बाजार समितीत आणलं जे सोयाबीन आहे त्याचा खर्चही निघत नाही। तर आता काय यावेळेस उतारच कमी आलेला आहे, त्याच्यामुळे शासनानं काय करायला पाहिजे, नाफेडची खरेदी लवकरात लवकर चालू करायला पाहिजे आणि भाव कास्तकाराला जास्तीत जास्त मिळायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे सर्व कास्तकाराला। कारण सरकारने आता सध्या मार्केटमध्ये आम्हाला भाव मिळत आहे फक्त 3800, 3900, 4000 रुपये बस। आणि सोयाबीन हा पाण्यामुळे जास्त ओला असल्यामुळं काही तर 3200, 3300 रुपये विकत आहे। तर याचा भाव आम्हाला सरसगट 5300 रुपये हा मिळायला पाहिजेत आणि नाफेडची खरेदी आज किंवा उद्याच चालू व्हायला पाहिजे अशी सर्व कास्तकाराच्या विनंतीने आम्हाला विनंती आहे, मागणी करत आहे आम्ही सर्वजण। खूप सोयाबीन इतकं नुकसान झालं आणि त्यातही कमी उतार आहे आणि बाजारात भाव नाही, काय सांगा? बाजारात भाव नाही, एकदम 3600 ते 4100 भाव मिळून राहिला। शेतकऱ्याला खर्च खूप आलेला आहे, 2च पोते एकरी उतार होऊन राहिला। तर शेतकऱ्यांच्या वतीनं किंवा नाफेडची लवकरात लवकर खरेदी चालू करावं आणि दिवाळीच्या आतच लोकांना पैसे देण्यात यावं। खरंच राज्य सरकारनं लवकरात लवकर नाफेडची खरेदी सुरू करावी आणि त्यातल्या त्यात वाशिम जिल्ह्यामध्ये या केंद्रांची संख्याही वाढवावी, ज्यामुळे जे काही सोयाबीन आलेलं शेतकऱ्याचं ते या हमीभाव केंद्रावर विकता येईल आणि त्यांना 5328 रुपये हा जो हमीभाव जाहीर केलेला आहे त्यानं त्यांचं सोयाबीन खरेदी करून त्यामुळे या शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल अशी मागणी या शेतकऱ्यांकडून होती। किशोर गोमाचे निर्णय लोकमत, रिसोड, वाशिम।